हॅलो फ्रेंड्स, माझं नाव अभिषेक सपकाळ आहे। आज आपण स्टार्ट करणार आहोत युनिट नंबर 5 रेशो। युनिट नंबर 5 रेशो। आता आपल्याला रेशोचे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे। तर आपण आता बघणार आहोत सर्वप्रथम फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल। इक्वल असणारे सारखे असणारे एक्झाम्पल पहिले सांगणार आहे तुम्हाला, जे सारखे आहे 6-7 एक्झाम्पल एका सारखेच आहेत ते, त्यापैकी 2 एक्झाम्पल सांगतो, बाकीचे तुम्हाला सॉल्व करायचे आहेत। ठीक आहे, तर 1 पासून तर 8 पर्यंत सारखेच एक्झाम्पल आहे। 1 पासून तर 8 पर्यंत सारखेच एक्झाम्पल आहेत। तर सर्वप्रथम आपण एक्झाम्पल रीड करूयात, नंतर सॉल्व करूयात। द रेशो बिटवीन द एजेस ऑफ मदर अँड सन इज 3:2। मदर अँड सनचा एजचा रेशो 3:2 आहे। इफ द सम ऑफ देअर एजेस इज 105, जर त्यांच्या एजची टोटल 105 असेल तर त्यांचे एज सांगा। सम म्हटलेलं आहे। इफ द सम ऑफ देअर एजेस, सम खाली अंडरलाईन करायची। सम म्हटलं तर प्लसचं साईन द्यायचं, सम म्हटलं तर काय करायचं, प्लस करायचं, सम म्हटलं तर काय करायचं, प्लस करायचं, सम म्हटलं तर काय करायचं, प्लस करायचं। फाइंड देअर एजेस। दुसरं एक्झाम्पल बघा, सम ऑफ द एजेस ऑफ वुमन अँड हर सन इज 63 इयर्स। वुमन अँड हर सन, ती आणि आई आणि तिचा जो मुलगा आहे त्याच्या वयाची बेरीज 63 आहे। सम म्हणजे प्लस करायचं। इफ द रेशो ऑफ देअर एजेस इज 7:2, त्यांचा रेशो 7:2 आहे, तर त्यांची एज सांगा। द रेशो ऑफ मदर अँड डॉटर इज 5:2, मदर अँड डॉटरचा एजचा रेशो 5:2 आहे। सम आहे 42 इयर्स, तर त्यांचे एज सांगा। द एज ऑफ सचिन अँड हरी आर इन द रेशो 3:5, द सम ऑफ देअर एजेस इज 88। सम म्हणजे प्लस, सम म्हणजे प्लस, ठीक आहे। सम म्हणजे प्लस, सम म्हणजे ॲडिशन, सम म्हणजे बेरीज, ठीक आहे। 4 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये विचारलेलं आहे। 4 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला दिलेलं, द एज ऑफ सचिन अँड हरी आर इन द रेशो इज 3:5, द सम ऑफ देअर एजेस 88, फाइंड आउट देअर प्रेझेंट एजेस। 4 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये 1, 2, 3, 4 सेमच एक्झाम्पल आहे, कारण की सर्व याच्यात सम आपल्याला सम दिलेली आहे। 5 नंबरचं एक्झाम्पल बघणार आहोत। 5 नंबरचं एक्झाम्पल आपण वाचणार आहोत। एज ऑफ सुहास अँड हिज फादर आर इन द रेशो 3:8। सुहास अँड हिज फादर, सुहास आणि त्याच्या वडिलांचा एजचा रेशो 3:8 आहे। द सम ऑफ देअर एजेस इज 55। सम म्हणजे प्लस, दोघांची ॲडिशन किती आहे, 55। फाइंड द एज ऑफ सुहास अँड हिज फादर, सुहास आणि त्याच्या वडिलांचे एज सांगा। 1 पासून तर 5 पर्यंत टोटल सेम होते। आता 6, 7, 8 बघायचं। द रेशो बिटवीन 2 नंबर इज 3:5, देअर सम इज 136। सम म्हटलेलं आहे, प्लस करायचं, फाइंड द नंबर। 7 नंबरमध्ये द रेशो बिटवीन 2 नंबर 4:7, देअर सम इज 99, ठीक आहे। सम म्हटलेलं आहे, सेमच एक्झाम्पल आहे, फाइंड द नंबर। 8 नंबरचं एक्झाम्पल बघा, त्यात आपल्याला म्हटलेलं आहे 2 नंबर्स आर इन द रेशो 7:8 अँड देअर सम इज 195। याच्यात बी आपल्याला समज दिलेला आहे, फाइंड द नंबर, ठीक आहे। तर 8 पर्यंत 1 ते 8 एक्झाम्पल सेम आहे, 1 ते 8 एक्झाम्पल सेम आहे, 1 ते 8 एक्झाम्पल सेम आहे। यापैकी मी तुम्हाला 2 एक्झाम्पल सॉल्व करून दाखवणार आहे, बाकीचे 6 एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क असणार आहे। तर मी तुम्हाला सर्वप्रथम एक्झाम्पल सॉल्व करून देणार आहे। 1 नंबरचं एक्झाम्पल, फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं की ते आपल्याला 8 पैकी 8 मार्क किंवा 4 पैकी 4 मार्क्स पूर्ण देतील। फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल रीड करूया। द रेशो बिटवीन द एज ऑफ मदर अँड सन इज 3:2। मदर अँड सनचा एजचा रेशो 3:2 आहे। इफ द सम ऑफ देअर एजेस इज 105, सम किती आहे त्यांच्या वयाची, 105। फाइंड देअर एजेस। बघा, फक्त नाही का त्यांचा जो रेशो आहे त्याला एक्स लावायचं, पहिले त्यांच्या रेशोला काय लावायचं, एक्स लावायचं। इथे लिहायचं सपोज, काय लिहायचं, सपोज द एज ऑफ मदर इज किती आहे, 3 आहे ना, तर त्याला 3x लावायचं। अँड द एज ऑफ सन इज 2x फ्रॉम द कंडिशन ऑफ द प्रॉब्लेम, फ्रॉम द कंडिशन ऑफ द प्रॉब्लेम। बघा, 3x 2x काय दिलेलं आहे, सम दिलेलं आहे। सम म्हटलं तर प्लसचं साईन द्यायचं, सम म्हटलं तर प्लसचं साईन द्यायचं, सम म्हटलं तर प्लसचं साईन द्यायचं। 105, 1 पासून तर 8 पर्यंत एक्झाम्पलमध्ये सम म्हटलेलं आहे, म्हणून 1 पासून तर 8 नंबरच्या एक्झाम्पलपर्यंत आपण प्लसच देणार आहोत। 3 आणि 2 किती होणार आहे, 5x = 105। या दोघांमध्ये काय रिलेशन आहे, मल्टिप्लाय आहे। 5ला इकडून नेलं तर काय होणार आहे, डिवाइड होणार आहे।
एक्सची व्हॅल्यू किती येणार आहे आपली 21. एक्सची व्हॅल्यू किती येणार आहे आपली 21. आता बघा सपोज हे कट करून टाकायचं, फ्रॉम द कंडिशन ऑफ द प्रॉब्लेम कट करून टाकायचं. आन्सर कसं लिहायचं, द एज ऑफ मदर इज 3x इज इक्वल टू 3 × 21. बरोबर ना, एक्सची व्हॅल्यू 21 आहे, काय रिलेशन आहे तर मल्टिप्लाय होणार 63 इयर्स. 63 इयर्स अँड द एज ऑफ सन इज 2x 2 × 21 42 इयर्स. अशा प्रकारे आपलं एक्झाम्पल नंबर फर्स्ट संपलं. ठीक आहे, आता आपल्याला बघायचं आहे एक्झाम्पल नंबर 8. एक्झाम्पल नंबर 8 बघायचं आहे आपल्याला. ठीक आहे, 2 3 4 5 6 सेमच आहे. ठीक आहे, बघा आता आपण बघणार आहोत 8 नंबरचं एक्झाम्पल. जसं की तुम्हाला हे लिहायला तुम्हाला जर प्रॉब्लेम जात असेल तर करायचं काय, आपल्याला काही चेंज करायचं नाही आहे. सेकंड नंबरचं एक्झाम्पल म्हटलं तर काय लिहायचं, मदरच्या जागी वुमन लिहायचं आणि सनच्या जागी हर सन लिहायचं, बस एवढंच. ठीक आहे, तर तुम्हाला 2 3 4 5 पर्यंत एक्झाम्पल करायचे आहे. 6 7 8 हे 3 एक्झाम्पल थोडे वेगळे आहे. हाय समचंच एक्झाम्पल पण थोडं वेगळं आहे. तर आपण आता 8 नंबरचं एक्झाम्पल बघणार आहोत. मग 6 आणि 7 पण तुम्हाला सॉल्व करावे लागतील. 6 आणि 7 पण तुम्हाला सॉल्व करावे लागतील. मी तुम्हाला 8 नंबरचं एक्झाम्पल सांगणार आहे. लक्ष द्या. सर्वप्रथम एक्झाम्पल रीड करून घेऊयात आपण. 2 numbers are in the ratio 7:8 and their sum is 195. Find the number. ठीक आहे, सम म्हटलेलं आहे आपल्याला. येथे लिहायचं सपोज द फर्स्ट नंबर इज सपोज द फर्स्ट नंबर इज 7x and the second number is 8x. From the condition of the problem. From the condition of the problem. ठीक आहे, 8 नंबरचं एक्झाम्पल बघत आहोत. त्यात आपल्याला सम म्हटलेलं आहे 7x + 8x इज इक्वल टू 195. 7 आणि 8 किती होतात 15x इज इक्वल टू 195. x जसच्या तसा 195 भागीला 15. ठीक आहे, x इज इक्वल टू 15 × 1 15 15 × 3 45. एक्सची व्हॅल्यू किती येते आपली 13. एक्सची व्हॅल्यू किती येते आपली 13. सपोज आणि फ्रॉम द कंडिशन ऑफ द प्रॉब्लेम हे काढून टाकायचं. येथे लिहायचं द फर्स्ट नंबर इज 7x. 7 × 13 किती होता 91. ठीक आहे, अँड द सेकंड नंबर इज 8x. 8 × 13 104. अशा प्रकारे आपलं 8 नंबरचं एक्झाम्पल संपलं. आणि समचं अजून एक एक्झाम्पल आहे ते पण बघायचं आपल्याला. एक्झाम्पल नंबर आहे 13. एक्झाम्पल नंबर 13 सुद्धा सेम समचं एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल नंबर 13 सुद्धा समचं एक्झाम्पल आहे. समचं एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल नंबर 13 रीड करणार आहोत आपण. एक्झाम्पल नंबर 13. द पॉप्युलेशन ऑफ अ टाउन 4,30,000. द पॉप्युलेशन ऑफ अ टाउन इज 4,32,000 इन 2001. 2001 मध्ये एका शहराची लोकसंख्या 4,32,000 होती. द रेशो बिटवीन इलिटरेट अँड लिटरेट पर्सन इज 4:5. आपल्याला काय दिलं टोटल पॉप्युलेशन म्हणजे सम दिलेली आहे पॉप्युलेशनची सम किती आहे. पॉप्युलेशनची सम दिलेली आहे 4,32,000 आणि इलिटरेट आणि लिटरेट पर्सनचा रेशो दिलेला आहे 4:5. तर आपल्याला त्यांना फाइंड द नंबर ऑफ इलिटरेट अँड लिटरेट पर्सन इन द सिटी. लिटरेट आणि इलिटरेट पर्सन किती आहे त्या शहरात ते आपल्याला सांगायचं आहे. आपण 13 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व करत आहोत. येथे लिहत आपण सपोज द पहिले काय विचारलं आपल्याला इलिटरेट. सपोज द
illiterate person, suppose the illiterate person किती आहे 4x and the literate person is 5x from the condition of the problem, ठीक आहे. आपल्याला काय दिलेलं आहे, सम दिलेली आहे 4x + 5x = 4,32,000. काय दिलेली आहे आपल्याला, सम दिलेली आहे. सम कसं काय, कारण की आपल्याला टोटल पॉप्युलेशन दिलेली आहे. टोटल म्हणजे समच होते. 4 आणि 5 किती होतात 9, 4,32,000. x = 4,32,000, त्याला डिवाइड करायचं 9 ने. तर आपला आन्सर किती येणार आहे 4,32,000 भागीला 9. $48,000 किती होते 48,000. एक्सची व्हॅल्यू आली आपली 48,000. आन्सर लिहायचं सपोज आणि फ्रॉम द कंडिशन ऑफ द प्रॉब्लेम हे सोडून द्यायचं. आन्सर लिहायचं द illiterate person is 4x 4 × 48,000 1,92,000 and the literate person is 5x 5 × 48,000 2,40,000. ठीक आहे. अशा प्रकारे आपले जे समचे एक्झाम्पल होते, टोटल 9 एक्झाम्पल होते, 1 ते 8 आणि 13 नंबरचं एक्झाम्पल. समचे एक्झाम्पल संपले. आता आपल्याला डिफरंटचे एक्झाम्पल पाहिजे आहेत. डिफरंटच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला प्लसच्या जागी मायनस करावं लागते. डिफरंटच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला प्लसच्या जागी मायनस करावं लागते. डिफरंटच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला प्लसच्या जागी मायनस करावं लागते. डिफरन्सच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला प्लसच्या जागी मायनस करावं लागते. 9 आणि 10 नंबरचं एक्झाम्पल पाहणार आहोत. 2 numbers have ratio 24:10, their difference 70, find the number. डिफरन्स म्हटलं मायनस करायचं, डिफरंट म्हटलं मायनस करायचं, डिफरंट म्हटलं मायनस करायचं. 10 नंबरचं एक्झाम्पल. 2 numbers have ratio 12:5, their difference is 35, find the number. डिफरंट म्हटलेलं आहे मायनस करायचं. 11 नंबरचं एक्झाम्पल. द प्राइजेस ऑफ स्कूटर अँड मोपेड आर इन द रेशो 7:4. ठीक आहे. स्कूटर आणि मोपेडचा रेशो दिलेला आहे. स्कूटर कॉस्ट 10,800 मोर दॅन द मोपेड प्राइस. मोपेडपेक्षा स्कूटरची कॉस्ट 10,800 जास्ती आहे. मोर दॅन आहे म्हणजे जो डिफरंट आहे. 10,800चा काय आहे डिफरंट आहे. 10,800चा काय आहे डिफरंट आहे. तर हे एक्झाम्पल पण डिफरंटचं आहे, त्याच्यातसुद्धा मायनस करावं लागेल. सर डिफरंट आहे तुम्ही कसं ओळखलं, डिफरंट आहे हे तुम्ही कसं ओळखलं. इफ अ स्कूटर कॉस्ट 10,800 मोर दॅन द मोपेड प्राइस. स्कूटरची प्राइस 10,800 जास्ती आहे मोपेडपेक्षा. स्कूटरची प्राइस 10,800 जास्ती आहे मोपेडपेक्षा. ठीक आहे. म्हणजे 10,800च्या दोघांमध्ये डिफरंट आहे. तर आपल्याला कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ स्कूटर अँड मोपेड. स्कूटर अँड मोपेडची व्हॅल्यू काढायची आहे. नंतर आपलं 12 नंबरचं एक्झाम्पल. द रेशो ऑफ प्रेझेंट एज ऑफ मदर अँड सन इज 5:3. मदर अँड सनच्या एजचा रेशो किती आहे 5:3. द मदर एज ॲट द टाइम ऑफ बर्थ ऑफ द सन वॉज 20 years. मुलाच्या जन्माच्या वेळेस आईचं वय 20 वर्ष होतं. द मदर एज ॲट द टाइम ऑफ बर्थ ऑफ द सन वॉज 20 years. मुलाच्या जन्माच्या वेळेस आईचं वय 20 वर्ष होतं. म्हणजे 20 वर्षाचं त्यांच्या वयात काय आहे डिफरंट आहे. म्हणजे हे पण एक्झाम्पल डिफरंट आहे. 9, 10, 11, 12 हे जे 4 एक्झाम्पल आहे हे कशाचे एक्झाम्पल आहे डिफरंटचे आहे. आणि डिफरन्स असला तर आपण काय करतो मायनस करतो. डिफरन्स असला तर आपण काय करतो मायनस करतो. तर बघा मी सर्वप्रथम तुम्हाला सांगतो 9 नंबरचं एक्झाम्पल. 9 नंबरचं एक्झाम्पल आपण सॉल्व करणार आहोत. 9 नंबरचं एक्झाम्पलमध्ये लिहूयात. सपोज द फर्स्ट नंबर इज 24x बरोबर. अँड द सेकंड नंबर इज एक्स लावायचं फक्त त्याला. सेकंड नंबर इज 10x. फ्रॉम द कंडिशन ऑफ द प्रॉब्लेम. फ्रॉम द कंडिशन ऑफ द प्रॉब्लेम किती आहे 24x, किती आहे 10x. दोघातला डिफरंट किती आहे 70.
डिफरंट म्हटलं तर मायनस करायचं, डिफरंट म्हटलं तर मायनस करायचं, डिफरंट म्हटलं तर मायनस करायचं. 24मधून 10 गेले 14x इज इक्वल टू 70. x इज इक्वल टू 70 भागिले 14. x इज इक्वल टू 5. एक्सची व्हॅल्यू किती आली आपली 5. एक्सची व्हॅल्यू किती आली आपली 5. येथे लिहूया द फर्स्ट नंबर इज 24x इज इक्वल टू 24 into 5 120 and the second number is 10x is equal to 10 into 5 50. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं 9 नंबरचं एक्झाम्पल संपलं. काहीच नव्हतं, फक्त प्लसच्या जागी मायनस होतं, एवढा डिफरंट होता, बाकी सगळं एक्झाम्पल सेमच होतं पहिल्या एक्झाम्पलसारखं. आता 10 नंबरचं एक्झाम्पल बी डिफरन्सच आहे. 11 आणि 12 पण डिफरन्सच एक्झाम्पल आहे. तर 11 आणि 12 मधलं मी तुम्हाला 11 आणि 12 हे दोन्ही एक्झाम्पल सॉल्व करून दाखवतो, तुम्ही लक्ष द्या. 11 नंबरचं एक्झाम्पलमध्ये आपल्याला स्कूटर अँड मोपेडचा रेशो 7:4 दिलेला आहे. स्कूटरची प्राईस 10,800 जास्ती आहे, 10,800चा डिफरंट आहे म्हणजे मायनस करावं लागते. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ स्कूटर अँड मोपेड. स्कूटर अँड मोपेडची व्हॅल्यू काढायची आहे. एक्झाम्पल नंबर 11. सपोज द value of scooter is 7x and the value of moped is 4x. From the condition of the problem, बघा दोघांचा रेशो 7x 4x डिफरंट आहे 10,800चा. डिफरंट म्हटलं म्हणून मायनसचं साईन दिलं. 7मधून 4 गेले 3x इज इक्वल टू 10,800. 3 येथे गुणीला इकडे गेला ती भागीला होणार 10,800 भागीला 3. x इज इक्वल टू 3,600. x इज इक्वल टू 3,600. येथे लिहितो आपण सपोजच्या जागी सपोज कट करून टाकतो आणि फ्रॉम द कंडिशन ऑफ द प्रॉब्लेम कट करून टाकतो. द पासून तर इथपर्यंत लिहितो आपण. द व्हॅल्यू ऑफ स्कूटर इज 7x. 7 इंटू 3,600. 2 शून्य जच्चे जसे 7 सकम 42 हातचे आले 4 7 21 4 25 25,200. अँड द व्हॅल्यू ऑफ मोपेडची व्हॅल्यू किती आहे 4x म्हणजे किती होते 14,400. अशा प्रकारे आपलं 11 नंबरचं एक्झाम्पल संपलं. आता आपल्याला आजचं लास्ट एक्झाम्पल नंबर 12 बघायचं आहे. एक्झाम्पल नंबर 12 पण आपल्याला डिफरंटच आहे. एक्झाम्पल नंबर 12 सुद्धा डिफरंटच आहे. एक्झाम्पल नंबर 12 असं म्हणते द रेशो ऑफ प्रेझेंट एज ऑफ मदर अँड सन इज 5:3. मदर अँड सनच्या एजचा रेशो 5:3 आहे. द मदर एज ॲट द टाइम ऑफ बर्थ ऑफ द सन वॉज 20 इयर. मुलाच्या जन्माच्या वेळेस आईचं वय 20 वर्ष होतं, म्हणजे 20 वर्षाचा डिफरंट आहे. कारण मुलाचा जन्म झाला तेव्हा मुलाचं वय काहीच नसते. ठीक आहे. फाइंड आउट देअर प्रेझेंट एजेस. एक्झाम्पल नंबर 12. सपोज द प्रेझेंट एज ऑफ मदर. Suppose the present age of mother is 5x and the present age of son is 3x. From the condition of the problem किती आहे 5x मायनस 3x इज इक्वल टू 20. मायनस काय आहे कारण की 20 वर्षाचा डिफरंट आहे. 2x इज इक्वल टू 20. x इज इक्वल टू 20/2. x इज इक्वल टू 10. आन्सर लिहूयात. द प्रेझेंट एज ऑफ मदर इज 5x इज इक्वल टू 5 इंटू 10 50 years. ठीक आहे. अँड द प्रेझेंट
एज ऑफ सन इज 3x, 3 × 10 30 इयर्स. ठीक आहे. अशा प्रकारे आपले 1 पासून तर 13 पर्यंत एक्झाम्पल संपले. आता बाकीचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत.